शिवजयंती उत्सव काही दिवसांवर असल्याने नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक या ठिकाणी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा करण्यात आला। त्यानंतर अजय बागुल, रश्मी हिरे समितीचे महिला अध्यक्ष माधवी पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले यांनी सुद्धा श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळा पार पाडला। विशेष म्हणजे नवीन नाशिक सकल मराठा समाजाने 4 अनाथ मुलांना दत्तक घेतलं असून त्यांचे पालन पोषण तसेच शैक्षणिक खर्च हा मराठा समाजाच्या वतीने कायमस्वरूपी करण्यात येणार आहे। 19 फेब्रुवारीला सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने करण्यात आले। शिवजन्मोत्सव समिती त्या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी जे भूमिपूजन आहे ते कार्यक्रम आणि सर्व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहे। म्हणजे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सर्व वेगवेगळ्या वेगवेगळ्या उपक्रम जावे असे सर्वांना अनेक मान्यवर किंवा महादेवदादा सर्व समाज अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहे। तर आपण बघूया आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा सुरळीत आणि सर्वांना नाविन्यपूर्ण आणि अनोखा संदेश देणारा समाजाचा जातीय सलोखा जोपासणारा असा सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शेतकऱ्यांनाही मनापासून नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने आज भूमिपूजन आयोजित केले होते। दरवर्षी समिती चांगले उपक्रम करते। याही वर्षी चांगले उपक्रम राबवणार आहे। या जयंतीनिमित्त मी अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष यांना शुभेच्छा देतो, सर्व मंडळाला शुभेच्छा देतो। भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने हे संपन्न झालेला आहे। अनेक मान्यवर इथे उपस्थित होते। मोठ्या संख्येने हा सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। या समितीच्या वतीने मी सगळ्या समाज बांधवांना हेच आवाहन करते की आपलं जे राज्याची जयंती आहे तसेच 18 तारखेला जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावे असं मी समितीच्या वतीने आवाहन करते। जय श्री यावर्षी शिवजन्मोत्सव सप्ताहाचे नियोजन सकल मराठा समाजाच्या वतीने नवीन नाशिकच्या वतीने करण्यात आले व मोठ्या प्रमाणात निबंध स्पर्धा व अन्नदान असे विविध प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन केले आणि यावर्षी जयंती खूप उत्साहात साजरी करू। सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवाचं भूमिपूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं। त्यामध्ये महापालिकेचे उपायुक्त मयूर पाटील साहेब, रश्मिताई हिरे, अक्षय पाटील व सर्व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी हा शिवजयंती महोत्सव अत्यंत उत्साहात होत असतो। नुसती शिवजयंती साजरी न करता एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी पार पाडले जातात। आता योगेश नाटकरांनी सांगितले की 4 मुलं या ठिकाणी अनाथ मुलांना आपण समितीतर्फे दत्तक घेऊन त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च करणार आहोत, वृक्षारोपण करणार आहोत। असा हे प्रत्येक शिवजयंती समितीने असे कामं केले पाहिजे। शिवजयंती तर प्रत्येक अनादी कालापासून आपण करतो आणि पुढं 1000 वर्ष करणार आहोत, पण हे सामाजिक उपक्रम हे राबवणं फार गरजेचं आहे आणि ही जी आपली समिती करते त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे आणि सगळ्यांनी या शिवजयंती महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे असे मी या ठिकाणी समितीच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो। आज आतुरता असते आपल्या राजाच्या जयंतीची आणि 19 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाने अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे त्रिमूर्ती चौक इथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आज इथे अगदी उत्साहामध्ये भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। सिडकोतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मी आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देते आणि सगळ्या सिडकोवासियांना आवाहन करते की आपण जरूर या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी घ्या। जय शिवराय। सकल मराठा समाजातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत। यावर्षी नवीन नाशिक सकल मराठा समाजातर्फे 4 मुलं हे दत्तक घेण्याचं यावर्षी ठरवलं असून सर्व खर्च हा नवीन नाशिक सकल मराठा समाज त्यांचा करणार आहे। तो शैक्षणिक असो, ते जर भविष्यात डॉक्टर जरी झाले तरी त्याचा पूर्ण खर्च हा
नवीन सकल मराठा समाज त्यांचा पूर्ण खर्च हा सोडल ही आपल्या समोर ग्वाही देतो. आणि आजपासून कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने भूमिपूजन तर झालेलेच आहे, पण याच्यापुढं कार्यक्रमाची सुरुवात स्मशानभूमी उंटवाडी या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत. आणि चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि आदल्या दिवशी 18 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम आपण 40 कलाकारांचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी आपल्या वतीने सर्व शिवभक्तांना विनंती करतो या कार्यक्रमाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या राजाची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करावी ही आपणातर्फे मी विनंती करतो. या कार्यक्रम प्रसंगी समितीचे अध्यक्ष अक्षय पाटील, योगेश गांगुर्डे, संजय भामरे, राजेंद्र महाले, बाळासाहेब गीते, केशव पाटील, पवन मटाले, विजय पाटील, आशिष हिरे, पंकज पाटील, जयश्री हिरे, प्रशांत अहिरे, अमित भागवत, रवी पाटील हे उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.